नमस्कार. मी पूजा लीगल चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे आता रिसेंट मध्येच एक न्यूज आलेली आहे आणि ती आहे की ज्युडिशियल ऍस्पिरंट जे आहे, ज्यांना सिव्हिल जज साठी अपियर व्हायचं आहे, तर ह्या ज्युडिशियल एक्झामिनेशन साठी ज्यांना अपियर व्हायचं आहे त्यांना 3 वर्षाची प्रॅक्टिसची रिक्वायरमेंट मॅन्डेटरी केली गेलेली आहे का? आता रिसेंट एक न्यूज आली आहे 28 जानेवारीलाच. तर त्यानुसार जर सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला की मॅन्डेटरी प्रॅक्टिस 3 वर्षाची ही कंपल्सरी आहे, तर मग मात्र यामध्ये खूप मोठा चेंज होणार आहे आणि ज्युडिशियल ऍस्पिरंट आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी ठरणार आहे. याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. ऑल इंडिया जजेस असोसिएशनची ही केस आहे. सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली गेलेली आहे आणि त्यावरती वेगवेगळे जे हायकोर्ट्स आहे त्यांचे पण रिकमेंडेशन्स जे आहे ते मागवले गेलेले आहेत आणि यामध्ये मोस्ट ऑफ द हायकोर्ट जे आहे त्यांचं म्हणणं आहे की हे प्रॅक्टिसची रिक्वायरमेंट ही मॅन्डेटरी केली जावी. आता बघूया यामध्ये निर्णय काय येतो ते. तर ह्याबद्दल आपण थोडक्यात जे काही आहे ती चर्चा करूयात. तर ही जी आहे, हा जो प्रश्न आहे की ही प्रॅक्टिस मॅन्डेटरी केली जावी का, हा कुठून आला? आता जसं 1993 साली पासून जर बघितलं आपण तर त्यावेळेस जे होतं त्यावेळेस ही रिक्वायरमेंट होती. म्हणजे त्यावेळेस ज्यांना ज्युडिशियल एक्झामसाठी अपियर व्हायचं आहे त्यांना 3 वर्षाची प्रॅक्टिस हे मॅन्डेटरी केली गेलेली होती. परंतु 2002 साली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की ह्यामध्ये चेंजेस केले जावे आणि त्यानुसार ही जी आहे 3 वर्षाची प्रॅक्टिस ही मॅन्डेटरी केली नव्हती. म्हणजे ही जी प्रोव्हिजन आहे ही काढून टाकण्यात आली होती. मग आता ह्यामध्ये संकल्पना काय होती की जे फ्रेशर्स असतात म्हणजे न्यू लॉ ग्रॅज्युएट्स असतात त्यांना ह्यामध्ये जास्तीत जास्त संधी मिळावी, ही त्यामागची एक संकल्पना होती. पण त्यामध्ये पर्यायी एक्सपिरियन्ससाठी त्यांनी ही प्रोव्हिजन केली होती की अपॉइंटमेंट केल्यानंतर साधारण 1-2 वर्ष त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग ही मॅन्डेटरी करण्यात आली होती. तर हा प्रश्न जो आहे, आता तोपर्यंत हे सगळं चाललेलं होतं पण अजूनपर्यंत सुद्धा ही प्रॅक्टिस चाललेली आहे. पण आता हा अचानक प्रश्न कसा काय उद्भवला, हा पण आपल्या सगळ्यांना मनामध्ये विचार येतो. ऍक्च्युली काय झालं की मध्य प्रदेशचं जे हायकोर्ट आहे त्यांनी सगळ्यात पहिले ही प्रॅक्टिस जी आहे ही मॅन्डेटरी केली होती आणि ह्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलेलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा ह्यावरती निर्णय दिला, ह्या बाजूने निर्णय दिला. हे डिसिजन जे आहे ते अपहेल्ड केलं आणि सांगितलं की हो, हे मॅन्डेटरी केलं पाहिजे. जे कोणी सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनसाठी अपियर होत आहेत त्यांच्यासाठी ही जी आहे 3 इयर्सची जी प्रॅक्टिस आहे ती मॅन्डेटरी केली पाहिजे. यातला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस. आता कोर्टामध्ये जसं म्हणणं आहे की पुष्कळशी जण जे आहेत ते असं दाखवतात की ऑन पेपर प्रॅक्टिस केली आहे असं दाखवतात, पण रिअलिटीमध्ये कोर्टामध्ये अपियर होत नसतात. तर त्यामुळे ह्यावरती उपाय म्हणून कोर्टाने गाईडलाईन इश्यू करावं का, ह्यावरती चर्चा आहे की असं गाईडलाईन इश्यू करावं की जे कोणी सपोज ही जी रूल आहे, सपोज 3 वर्षाचं प्रॅक्टिसची जी प्रोव्हिजन आहे ही जर ऍप्लिकेबल झाली तर खरंच 3 वर्षाची प्रॅक्टिस कोणी करता आहे का, म्हणजे जो वकील जो आहे तो खरंच कोर्टासमोर 3 वर्षाची प्रॅक्टिस करतो आहे का, तर ह्याचं प्रूफ काय असणार आहे, तुम्ही कसं प्रूव्ह करणार? कारण की जे ऑन पेपर दाखवलं जातं रिअलिटीमध्ये एक्सपिरियन्स नसतो. तर ह्याला उपाय म्हणून एक गाईडलाईन इश्यू करावी अशी चर्चा आहे. त्यानुसार असं आहे की जो कोणी ऍडव्होकेट आहे, जो कोणी वकील आहे, तो ज्या कोर्टामध्ये जजेस समोर प्रॅक्टिस करणार आहे तर त्या कोर्टातून जज कडून एक सर्टिफिकेट त्याला द्यावं जावं आणि त्यांनी खरंच प्रॅक्टिस केली आहे, तो 3 वर्ष कोर्टासमोर अपियर होता, ह्या टाईपचं जे सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस, हे इश्यू केलं जावं. तर अशी गाईडलाईन पण इश्यू करावी, ह्यावर पण चर्चा चाललेली आहे. ऑल इंडिया जजेस असोसिएशनने ही जी रिट पिटिशन दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, तर त्याच्यावरती जे काही चर्चा चाललेल्या आहेत तर त्यामधला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 3 वर्षाची प्रॅक्टिस कंपल्सरी करावी का सिव्हिल जजच्या एक्झामसाठी जे अपियर होणार आहे त्यांच्यासाठी.
आणि दुसरी म्हणजे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस, ज्याला आपण सर्टिफिकेट ऑफ प्रोफिशियन्सी पण म्हणू शकतो, की खरंच 3 वर्ष प्रॅक्टिस केली आहे का याचं प्रूफ म्हणून ज्या कोर्टामध्ये जजेस समोर प्रॅक्टिस केली जाते त्यांच्याकडून जे आहे हे सर्टिफिकेट मिळावं का, तर ह्यावर देखील चर्चा चालू आहे. आता सुप्रीम कोर्टासमोर जे आहे ही केस पेंडिंग आहे, अजून डिसिजन आलेला नाहीये. पण पुढे काय होऊ शकतं ह्यावरती, तर सुप्रीम कोर्ट हे रिव्हॅल्युएट करेल ह्या इश्यूवरती की खरंच 3 वर्षाची प्रॅक्टिस जी आहे हे मॅन्डेटरी करावी का, ज्यांना सिव्हिल जजसाठी अपीयर व्हायचं आहे त्यांच्यासाठी. आणि सेकंडली म्हणजे हे सर्टिफिकेट ऑफ प्रोफेशन्सी पण या संदर्भामध्ये काही गाईडलाईन इश्यू कराव्या का, तर ह्या संदर्भामध्ये जे आहे सुप्रीम कोर्ट जे आहे ते रिव्हॅल्युएट करत आहे. ह्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या हायकोर्ट्सच्या आहेत त्यांच्याकडून पण त्यांचे ओपिनियन मागवले आहेत आणि सगळ्यांच्या नुसार म्हणजे मोस्ट ऑफ द मेजॉरिटी आहे हायकोर्ट्सची, तर त्यांचं जे आहे ते फेवर जे आहे ते हे 3 वर्ष प्रॅक्टिस मॅन्डेटरी करावी यासाठी याकडेच त्यांचा कल आहे. तर माझं एक पर्सनल सजेशन असं राहणार आहे, जे कोणी ज्युडिशियल ऍस्पिरंट असतील त्यांनी जे कोणी लॉ ग्रॅज्युएट होणार आहेत किंवा जे लॉ ग्रॅज्युएट झाले आहे, फ्रेशर आहे, तर त्यांनी लवकरात लवकर बार काउन्सिलमध्ये एनरोलमेंट करून घ्यायचं आहे आणि कोर्टामध्ये जाण्याचं म्हणजे कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात करावी, कोर्टामध्ये व्हिजिट करायला सुरुवात करावी, प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते गेन करायला सुरुवात करावी. आणि मग थोडा वेळ काढून तुम्ही म्हणजे कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता दुपारपर्यंत तुमच्या हिशोबाने, आणि त्यानंतर जो वेळ आहे तुम्ही तुमच्या स्टडीसाठी, एक्झामच्या स्टडीसाठी तुम्ही वेळ काढू शकता. कारण की ह्यामध्ये तुमचाच फायदा होणार आहे. जर का सिव्हिल जजच्या एक्झामसाठी जर का ही जे रेग्युलेशन आहे 3 वर्षाच्या प्रॅक्टिसचं जर मॅन्डेटरी केलं तर ह्यामध्ये तुमचाच फायदा होणार आहे, कारण तुम्ही इलिजिबल होणार आहात. तर या संदर्भामध्ये अजून फायनल डिसिजन आलेला नाहीये, पण आता नेक्स्ट हिअरिंग जी आहे ती अंदाजन एप्रिलमध्ये होणार आहे. बघूया यामध्ये काय निर्णय दिला जातो ते. तर तुम्ही ऍज अ लॉ ग्रॅज्युएट लवकरात लवकर कोर्टामध्ये प्रॅक्टिससाठी जाणं सुरू करा, व्हिजिट करायला सुरू करा. बघूयात आता डिसिजन काय येतो फायनल, त्याच्यावरती डिपेंड आहे. धन्यवाद.